सेकंड, मला असं वाटते की मोहीम ती प्रयत्न तर करते पण सिरियसली नाही घेत. काही मोहीम ती फक्त फन मध्ये करते पण ती फोकस्ड नाही राहत, जास्त कमी फोकस्ड राहते आणि जास्त फन मध्ये ती कुठेतरी विसरते की हे मोहीम आहे. चटके लागत राहतात. आरामात रसिका, टॉप 3 मध्ये पोहोचायचं की नाही? मला असं वाटतं की तू चांगलं करतेयस, टफ कॉम्पिटिटर पण आहे, पण सध्यासाठी आय लुक ॲट यू ॲज टॉप 4. एंडमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार आहे कोण टॉप 3 मध्ये असेल आणि कोण टॉप 3 मध्ये नसेल. 4 वेळा स्नेहा तुझा फोटो पेटवण्यात आलाय. आय एम व्हेरी स्पेशल म्हणून हे पेटवत असतात. रमशा या. पहिले मी श्रेजाचं नाव घेते. म्हणजे पर्सनल आमचं जे काही आहे त्याच्यामुळे मी हे नाही करत आहे. जे काही तिने मला खूप हर्ट केलं ऑनेस्टली, पण हे मी फ्रेंडशिप नाही बघून फेअर करण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की कुठेतरी मोहीममध्ये ती थोडीशी मागे पडली आहे. रमशा, तू पण मला हर्ट केलंस. जस्ट लेटिंग यू नो. सो इट्स इक्वल. सेम कारण आहे. म्हणजे असं काही नाही, ती कुठे कुठे कधीतरी खूप चांगलं परफॉर्म करते पण कुठल्या मोहिमेत थोडंसं मागे पडते. तर त्यामुळे मला वाटतं थोडं असं होऊ शकतं. रसिका, रमशा, अंकिता ह्यांचं सगळ्यांचा रिझन एकच होता की कुठे कुठे त्यांना वाटतं मी जास्त एफर्ट टाकते. बाकीच्या लोकांनी जास्त चांगलं परफॉर्म केलं आणि अंकिता थोडं बॉटम 3 मध्ये आता 2-3 वेळेला आली आहे. तर त्यामुळे मी तिचं नाव घेते. दिस इज व्हेरी चाइल्डिश यार, तू खूप लहान आहे. मग मी असं बोलेल, ग्रो अप आणि सेल्फिश होणं बंद कर आता. ठीक आहे, दे. मी पहिला नाव श्रेजाचं घेतलंय. श्रेजामध्ये तो विनिंग स्पिरिट मला नाही दिसत. दादा, आधी तसे सिच्युएशन्सच होते आसपास की मेंटली खूप मी स्ट्रेस्ड असायचे आणि नेगेटिव्हिटीमध्ये घुसलेले असायचे. पण आता आय थिंक मी बकलअप केला आहे स्वतःला आणि भरपूर इम्प्रूव्ह केला आहे. मला असं वाटतंय त्या झोनमधून बाहेर आले असं म्हणायला हरकत नाही. त्या झोनमधून बाहेर आले आणि आता पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे. बरोबर. स्नेहा पुढे. दुसरं नाव मी अंकिताचं घेतलंय. तर जर तिने तिचा पहिल्याचा ॲटिट्यूड परत आणला तर बहुतेक ती असेल टॉप 3 मध्ये, पण सध्या मला नाही वाटत. कठीण आहे. तुम्ही माझं लास्ट वीकचं परफॉर्मन्स बघू शकता. त्यामध्ये मी 2 बॅक टू बॅक मोहीम जिंकल्या आहे. तर ज्यांना पण असं वाटत आहे तर आय एम सॉरी, तुम्ही जरा बघा. मला कुठे ना कुठे वाटतं की ती विचार नाही करत खूपदा बोलायच्या अगोदर आणि तिच्या नावात संस्कार आहेत पण ते संस्कार मला तिच्यात दिसले नाही आहेत. कसं आहे ना दादा, एका माणसाला आपण एक चांगल्या भल्या संस्कार घडवलेल्या माणसाला आपण एका एजवरती पुश करून त्याचं वर्स्ट साईड बघून त्याला जज करू शकतो. हे बोट आपण जेव्हा पुढे ठेवतो ना तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की 4 बोटं हे आपल्याकडे पॉइंट होत आहेत. तर मी माझी चुकी झालेली ती मान्य केली आहे आणि त्याच्यावरती खूप बदल पण घडवण्याचा प्रयत्न केला आणि करतच आहे. पण ती गोष्ट घेऊन माझ्या संस्कारावरती बोलणं किंवा माझ्या पूर्ण व्यक्तित्वावरती बोलणं हे चुकीची गोष्ट आहे. ते पण त्या व्यक्तीनी जिनी तिथे मला लिटरली मेंटली आणि म्हणजे म्हणतात ना टॉर्मेंट करून तिथपर्यंत पुश केलेलं आहे, त्या माणसाने ते बोलणं हे मला खूप चुकीचं वाटतंय. तर तुला काय वाटतंय की इतक्या हफ्त्यांपासून मला जे वोट आउट करतायत, मला साईडला केलं होतं इतके हफ्ते, तर मला पुश नाही झालं एजवरती? ते सगळ्यांना माहीत पण आहे की तिने काय म्हटलं. त्यांनी मला एवढं अफेक्ट केलं की मी शो सोडून जायचा विचार केला. मी त्या चुक्यांमधनं उठली पण आहे आणि मी माझ्यात बदल घडवण्याचा पण प्रयत्न भरपूर केलेला आहे. स्नेहा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. चला, प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहेत. आता वळूयात आपल्या मोहिमेच्या निकालाकडे. आजच्या मोहिमेचा जो निकाल आहे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्यांच्या ज्या विचारांनी
परीक्षण केलेलं आहे आणि मग परीक्षकांनी तो निर्णय घेतलेला आहे. आज मी तुम्हाला 2 नावं सांगणार आहे. एक असेल मोहिमेची विजेती आणि दुसरी असेल मोहिमेमध्ये हरलेली मुलगी. तर आपल्या या मोहिमेतला फुसकाबार कोण आहे ते मी सांगतो. तर ते नाव आहे अंकिता. आणि या मोहिमेतली दमदार नार आहे श्रेजा. माझं एम होतं खूप टायमापासून की इंडिव्हिज्युअल मोहीम जिंकावे आणि आता मी जिंकते आहे. सो आय एम हॅपी. श्रेजा ये इकडे. हे घे आणि दाखव. हे तुला अंकिताच्या गळ्यात घालायचंय आणि अंकिता हे तू गळ्यातून काढू शकत नाहीस उद्या सकाळची मोहीम सांगेपर्यंत. जा श्रेजा. फुसकाबार मी तशी आहे नाही, पण ठीक आहे, तुम्हाला वाटतं तर कूल. जी दमदार नार आहे श्रेजा, तुम्ही जी काही विनंती केली आम्हाला त्याप्रमाणे आम्ही तुला बक्षीस देणार आहोत. तुला एकटेला तुझे सगळे कपडे धुवून मिळतील. बेस्ट.